रामकृष्ण हरी मंडळी श्री स्वामी समर्थ येत्या 21 ऑगस्टला म्हणजेच गुरुवारी आलेला आहे गुरुपुष्यामृत योग। जेव्हा पुष्य नक्षत्र हे गुरुवारी येतं तेव्हा गुरुपुष्यामृत योग तयार होत असतो। म्हणजे चंद्र हा पुष्य नक्षत्रामध्ये आला की गुरुपुष्यामृत योग तयार होतो। या गुरुपुष्यामृत योगावरती सोने चांदी खरेदी करणं, नवीन वस्तूंची खरेदी करणं किंवा नवीन काम सुरू करणं हे अत्यंत शुभ मानलं जातं। धार्मिक मान्यतेनुसार जर गुरुपुष्यामृत योगावरती आपण सोने चांदी खरेदी केलं तर ती आपल्यावर कधीही मोडण्याची, विकण्याची किंवा गहाण ठेवण्याची वेळ येत नाही। म्हणून या योगावरती अनेक जण सोने चांदी खरेदी करत असतात। गुरुपुष्यामृत योग हा अतिशय दुर्मिळ योग आहे जो वर्षातून 2 वेळेस किंवा 4 वेळेस निर्माण होत असतो। पुराणानुसार आपण जर गुरुपुष्यामृत योगावरती एखादं काम सुरू केलं तर त्या कामामध्ये आपल्याला नक्कीच यश मिळत असतं। म्हणून या दिवशी अनेक जण आपली महत्त्वाची कामं पूर्ण करतात। जी कामं भरपूर दिवसापासून अडकलेली आहेत तर ती कामं सुद्धा या दिवशी केली जातात तर ती पूर्ण होतात। आपण जे काही काम करतो त्या कामामध्ये आपल्याला नक्कीच यश मिळतं। तसेच या दिवशी अनेक जण नवीन घरांची खरेदी करतात, नवीन घराचं बांधकाम सुरू करतात किंवा गृहप्रवेश देखील करत असतात। त्याचबरोबर नवीन गाडीची, जमिनीची खरेदी सुद्धा या दिवशी केली जाते। यासोबतच अनेक शुभ कार्य सुद्धा या दिवशी केली जातात आणि म्हणूनच गुरुपुष्यामृत योग हा अतिशय शुभ आणि महत्त्वाचा मानला जातो। या दिवशी भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी यांची एकत्रित पूजा केली जाते। धार्मिक मान्यतेनुसार हा दिवस अतिशय महत्त्वाचा असल्यामुळे या दिवशी काही प्रभावी उपाय आणि सेवा सुद्धा केल्या जातात। आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहे। उद्या गुरुवारी गुरुपुष्यामृत योगावरती आपल्याला सकाळीच घरामध्ये या झाडाचे एक पान आणायचं आहे। हे पान आणल्याने 7 पिढ्यांचं दारिद्र्य हे नष्ट होईल। कोणताही शत्रू हा घरी येऊन माफी मागेल आणि कितीही कठीणातील कठीण इच्छा ही तुमची पूर्ण होईल। तर असे कोणत्या झाडाचे पान आणायचे आहे, त्या पानाचं काय करायचं आहे याबद्दलची संपूर्ण माहिती आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे। त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा। चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राइब करा। असेच माहितीपूर्ण नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा, म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ हा मिस करणार नाही। तर पहा, पवित्र श्रावण महिना हा सुरू आहे। हा महिना सुरू होण्याच्या अगोदर एक दिवस गुरुपुष्यामृत योग हा निर्माण झाला होता आणि पुन्हा श्रावण महिना हा संपत आलेला आहे। म्हणजे सांगतेकडे येत असतानाच पुन्हा एकदा गुरुवारी हा गुरुपुष्यामृत योग निर्माण झाला आहे। श्रावण महिन्यामध्ये गुरुपुष्यामृत योग येणं हे अतिशय शुभ मानलं जातं। तब्बल 135 वर्षानंतर श्रावण महिन्यामध्ये गुरुपुष्यामृत योग हा 2 वेळा निर्माण झाला आहे। या गुरुपुष्यामृत योगाचा प्रारंभ 21 ऑगस्टला सकाळी 6:23 सुरू होत असून समाप्ती रात्री 12:08 होणार आहे। म्हणजे संपूर्ण दिवसभर हा गुरुपुष्यामृत योगाचा शुभ मुहूर्त असणार आहे आणि म्हणूनच आपल्याला हा उपाय जो आहे तर तो या दिवशी करायचा आहे। आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जे उपाय सांगणार आहे तर हा उपाय आपल्याला गुरुवारी सकाळी 12 वाजण्याच्या अगोदरच करायचा आहे। सकाळी 12 वाजण्याच्या आत आपल्याला एका झाडाचं पान जे आहे तर ते आपल्या घरामध्ये आणायचं आहे। हा उपाय जर तुम्ही गुरुपुष्यामृत योगावरती केला तर तुमच्या मनातील प्रत्येक इच्छा ही 100% पूर्ण होणार आहे। प्रत्येकाच्या मनामध्ये काही ना काही इच्छा ही असतेच, अगदी माझ्यापासून ते तुमच्यापर्यंत आपल्या सर्वांच्याच मनामध्ये छोट्या मोठ्या इच्छा ह्या असतात आणि आपल्या सर्व इच्छा पूर्ण होण्यासाठी आपण आपल्या आयुष्यामध्ये भरपूर कष्ट, मेहनत हे करत असतो। आपल्या इच्छा मनोकामना पूर्ण होण्यासाठी आपल्याला कष्ट आणि मेहनत ही करावीच लागते, परंतु आपल्या कष्टाला व मेहनतीला नशिबाची साथ मिळावी। जे काही कष्ट आपण करत आहोत तर त्याला यश मिळावं। बऱ्याच वेळा आपण भरपूर कष्ट करतो, मेहनत करतो, परंतु आपल्या कष्टाला आणि मेहनतीला म्हणावं तसं यश मिळत नाही, नशिबाची साथ मिळत नाही। जर आपल्या कुंडलीमध्ये ग्रह हे कुंकवत असतील तर कोणत्याही कामामध्ये आपल्याला यश मिळत नाही, आपल्या कोणत्याही इच्छा मनोकामना या पूर्ण होत नाही। बऱ्याच वेळा आपण आपल्या नशिबाला सुद्धा दोष देत असतो की माझ्या नशिबामध्येच या गोष्टी का घडतात, परंतु आपण विशेष स्थितीवरती काही उपाय जर केले, काही सेवा जर केल्या तर नक्कीच आपल्या नशिबाला साथ मिळत असते आणि आपल्या सर्व इच्छा मनोकामना ह्या देखील पूर्ण होत असतात। तसेच आपल्याला प्रत्येक कामामध्ये यश देखील मिळते। त्याचबरोबर प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये एक तरी शत्रू हा असतोच। मग शत्रू हा गुपित असेल किंवा शत्रूचं नाव तुम्हाला माहीत असेल। शत्रू हा तुमच्यावरती गुप्त वार करत असेल, गुपित वार करत असेल किंवा शत्रू तुमच्यावरती समोरून वार करत असेल, तुम्हाला त्रास देत असेल, शत्रूमुळे तुमच्या आयुष्यामध्ये काही ना काही अडचणी येत असतील, संकटे येत असतील तर असा
तसा शत्रू सुद्धा या उपायाने 100% दूर होतो। तसेच हा उपाय केल्याने साक्षात माता लक्ष्मी ही तुमच्यावरती प्रसन्न होते, तुमच्या घरातील 7 पिढीचे दारिद्र्य हे नष्ट होते। आपल्या हिंदू धर्मामध्ये अशी काही झाडे झुडपे सांगितलेली आहेत ज्यामध्ये साक्षात देवी देवता वास करत असतात। त्या झाडामध्ये एक दैवी शक्ती असते आणि विशेष स्थितीवरती त्या झाडासंबंधित काही उपाय जर आपण केले तर ती दैवी शक्ती ही आपल्याला प्राप्त होत असते। एक दैवी शक्ती असलेलं झाड आहे तर ते म्हणजे औदुंबराचं झाड, ज्याला उंबराचं झाड असं देखील म्हटलं जातं। साक्षात दत्त निवास असलेल्या औदुंबर वृक्षाची ख्याती आहे। 21 गुणांनी परिपूर्ण असलेल्या औदुंबर वृक्षाखाली सद्गुरू दत्त माऊलींनी साधना केली होती। या औदुंबर वृक्षाला भूतलावरील कल्पवृक्ष असं देखील म्हटलं जातं, कारण प्रभू विष्णूंनी औदुंबर वृक्षाला आशीर्वाद दिला आहे की याला सदैव फळे येतील। तसेच या झाडाची पूजा आणि भक्ती केल्याने सर्व मनोकामना पूर्ण होतील। या झाडाचे दर्शन केल्याने उग्रता शांत होते, सर्व पापेही नष्ट होतात। जर आपण गुरुवारी या झाडाला प्रदक्षिणा घातल्या तर आपल्याला अपत्य प्राप्ती होते। तसेच या झाडाच्या पूजनेने जन्मोजन्मीची पापे हे देखील नष्ट होतात आणि इच्छित फलप्राप्ती होते। इतकं महत्त्व ह्या औदुंबर वृक्षाला दिलं जातं। या औदुंबर वृक्षाची पूजा खास करून गुरुवारी केली जाते आणि गुरुवारीच हा गुरुपुरुषामृत योग जो आहे तर तो तयार होत असतो आणि म्हणूनच या योगावरती हा उपाय करण्याला विशेष असं महत्त्व दिलं जातं। तर तुम्हाला हा उपाय करण्यासाठी गुरुवारी सकाळी लवकर उठायचं आहे, स्वच्छ स्नान करायचं आहे, अंघोळीच्या पाण्यामध्ये चिमूटभर हळद गंगाजल तुम्हाला टाकून स्नान करायचं आहे। त्यानंतर स्वच्छ कपडे परिधान करून आपल्या देवघरातील देवी देवतांची विधिवत पूजा करून घ्यायची आहे, तुळशीला जल अर्पण करायचं आहे, दिवा लावायचा आहे आणि यानंतर लगेचच तुम्हाला हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे। उपाय करण्यासाठी तुम्हाला एका कलशामध्ये शुद्ध पियाचं पाणी घ्यायचं आहे। हे पाणी आपल्या घरातलंच असायला हवं। त्यानंतर या पाण्यामध्ये आपल्याला एक चिमूटभर पांढरे तीळ टाकायचे आहेत। तीळ हे भगवान विष्णूंचं प्रतीक मानलं जातं। भगवान विष्णूंनी तिळाची उत्पत्ती केली आहे आणि म्हणूनच चिमूटभर तीळ टाकायचे आहेत। चिमूटभर तीळ यामध्ये तुम्हाला टाकायचे आहेत, हळद टाकायची आहे, अगदी चिमूटभर हळद टाका। त्यानंतर गाईचं थोडंसं कच्चं दूध आपल्याला यामध्ये घ्यायचं आहे आणि त्यानंतर हे जे जल जे आहे तर ते घेऊन तुम्हाला औदुंबर वृक्षापाशी जायचं आहे, म्हणजेच उंबराच्या झाडापाशी जायचं आहे। तिथे गेल्यानंतर सर्वप्रथम तिथे तुम्हाला 2 अगरबत्त्या लावायच्या आहेत। हे जेल जे आहे तर त्या वृक्षाला अर्पण करायचं आहे। या वृक्षाला तुम्हाला 11 प्रदक्षिणा घालायच्या आहेत। प्रदक्षिणा करत असताना श्री गुरुदेव दत्त, श्री गुरुदेव दत्त या मंत्राचा जप करायचा आहे। यानंतर या वृक्षाचे एक पान तुम्हाला तोडायचं आहे। जर खाली गळून पडलेलं पान असेल तर ते तुम्ही घेऊ शकता। यानंतर या झाडाची एक काडी देखील तुम्हाला घरी आणायची आहे। हे पान तो तुम्हाला घरी येऊन आल्यानंतर घेऊन यायचं आहे, स्वच्छ धुवून काढायचं आहे, पुसून काढायचं आहे। एका वाटीमध्ये तुम्हाला कुंकवाचा गंध तयार करायचा आहे। त्या गंधाने या पाण्यावरती तुम्हाला तुमची 2 ते 3 अक्षरामध्ये तुमची इच्छा जी आहे तर ती लिहायची आहे। जर धनप्राप्तीबद्दल तुमची इच्छा असेल तर धनप्राप्ती किंवा कर्जमुक्ती, शत्रूंचा त्रास असेल तर शत्रू त्रास दूर होण्यासाठी, मुलांची प्रगती होत नसेल तर मुलांची प्रगती होण्यासाठी, नोकरी मिळवण्यासाठी जी काही तुमची इच्छा आहे तर ती इच्छा तुम्हाला या पानावरती कुंकवाच्या गंधाने लिहायची आहे। त्यानंतर एक प्लेट घ्यायची आहे। त्या प्लेटमध्ये तुम्हाला मुठभर तांदूळ ठेवायचे आहेत। त्या तांदळावरती तुम्हाला जे पान आहे तर ते ठेवायचं आहे। त्यानंतर हे पान आपल्या देवघरामध्ये ठेवायचं आहे। उपाय करण्यापूर्वी सर्वप्रथम देवघरामध्ये दिवा प्रज्वलित करावा। दिवा प्रज्वलित असतानाच तुम्हाला हा उपाय जो आहे तर तो करायचा आहे। या पानावरती इच्छा लिहून हे पान तुम्हाला देवघरामध्ये ठेवल्यानंतर तुमच्या उजव्या हातामध्ये तुम्हाला 21 अखंड तांदूळ घ्यायचे आहेत। त्यावरती हळदी कुंकू तुम्हाला लावून घ्यायचं आहे। ते लाल पिवळ्या अक्षता तुम्हाला तयार करायच्या आहेत। त्यानंतर या पानाला हळदी कुंकू लावून घ्यायचं। या 21 अक्षता ज्या आहेत तर त्या तुम्हाला या पानावरती अर्पण करायच्या आहेत। त्यानंतर दोन्ही हात जोडून तुम्हाला दत्तगुरूंचं नामस्मरण करायचं आहे। तिथेच बसून तुम्हाला श्री गुरुदेव दत्त, श्री गुरुदेव दत्त या मंत्राचा 108 वेळा जप करायचा आहे। संपूर्ण दिवसभर हे पान तिथेच तुम्हाला राहू द्यायचं आहे। संध्याकाळी 4 वाजल्यानंतर ते हे पान जे आहे तर ते तुम्हाला उचलायचं आहे। त्या पानावरती ज्या अक्षता आहेत तर त्या सुद्धा तशाच राहून द्यायचे आहेत। एक लाल रंगाचा कपडा घ्यायचा आहे। त्या कपड्यावरती हे पान आणि 21 अक्षता ज्या आहेत तर त्या ठेवायच्या आहेत। त्याला गाठ मारून घ्यायची, त्याची एक पोटली तयार आपल्याला करायची आहे। त्यानंतर ही जी पोटली आहे त्याचबरोबर एक दिवा तुम्हाला घ्यायचा आहे। त्यामध्ये शुद्ध गाईचं तूप किंवा तेल घ्यायचं आहे। दुहेरी कापसाची वात लावायची आहे। हा दिवा आणि हे एक पान जे आहे तर ते घेऊन तुम्हाला त्या झाडाचं पान तुम्ही आणलं होतं तिथे जायचं आहे। तिथे गेल्यानंतर सर्वप्रथम तिथे हा दिवा तुम्हाला प्रज्वलित करायचा आहे। त्यानंतर हे पान जे आहे तर ते त्या झाडाच्या एखाद्या झाड फांदीला तुम्हाला बांधून द्यायचं आहे। जी काही इच्छा असेल तुम्ही त्या पानावरती लिहिलेली आहे तर ती पूर्ण होण्यासाठी तुम्हाला पुन्हा एकदा औदुंबर
पुष्यनक्षत्राला प्रार्थना करायची आहे। तर अशा पद्धतीने हा छोटासा उपाय जो आहे तर तो तुम्हाला उद्या गुरुवारी गुरुपुष्यामृत योगावरती करायचा आहे। म्हणजेच तुमच्या घरामध्ये सुतक असेल तर हा उपाय तुम्ही याला करता येणार नाही। स्त्रियांना मासिक धर्म असेल तर त्यांनी सुद्धा हा उपाय करू नका। व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा।